नमस्कार. आज आपण आजच्या या सत्रामध्ये पालकांबरोबर काम कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. पालकांबरोबर काम करत असताना सुरुवातीला आपण पालक म्हणजे कोण हे प्रथम समजून घेऊया. यामध्ये ज्या मुलांबरोबर काम करणार आहोत ती मुलाचे आई वडील किंवा एखादं मूल नातेवाईकाकडे राहत असेल त्याचं पालनपोषण करणारे लोक त्याला आपण पालक म्हणतो. जी मुलाची जबाबदारी घेतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करतायत अशा पालकांबरोबर आपल्याला काम करायचं आहे आणि यांना आपण पालक म्हणतो. त्यांची जाणीव जागृती वाढवण्यासाठी आपण पालकांबरोबर काम करणार आहोत. आणि हे पालकांबरोबर काम करत असताना आपल्याला पालकांबरोबर 3 टप्प्यांमध्ये काम करावं लागणार आहे. पहिला टप्पा जो आहे त्यांची जाणीव जागृती करण्यासाठी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, असणारे जे शिक्षणाच्या संदर्भातले कायदे आहेत, शिक्षण हक्क कायदा याची माहिती देणे, त्यांना जाणीव करून देणे. आणि दुसरा टप्पा जो आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रती त्यांना संवेदनशील बनवणे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना कार्यरत करून त्यांनी स्वतः त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणं अपेक्षित आहे आणि आपण त्यांना येणाऱ्या अडचणीमध्ये सहकार्य करायचं आहे. या पद्धतीनं आपण 3 टप्प्यांवरती काम करायचं आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा समाजामध्ये किंवा पालकांबरोबर काम करणार आहोत तर आपली भूमिका ही समाजसेवकाची असणार आहे. आपण समाजामधली जी समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी आपण काम करतोय, समाजसेवक म्हणून काम करतोय. त्यावेळेला आपण प्रोत्साहक म्हणून सुद्धा काम करायचं आहे. आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय त्यांचा उत्साह वाढवणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांचा प्रोत्साहित करणे यासाठी आपण काम करणार आहोत. त्याचबरोबर आपण जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या पालकांना ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्यांना उपाय सुचवले पाहिजे. या दृष्टीनं आपण म्हणजे समाजसेवक आहोत, प्रोत्साहक आहोत, त्याचबरोबर मार्गदर्शन करणे यासाठी आपण काम करणार आहोत. या 4 टप्प्यांवरती म्हणजे या मुद्द्याला धरून आपण पालकांबरोबर काम करणार आहोत. आता आपण पालकांबरोबर काम करत असताना पालकांबरोबर आपला रॅपो वाढवण्यासाठी आपण त्यांच्याशी आपला स्नेहभाव वाढवण्यासाठी जोपर्यंत आपली पालकांची चांगली ओळख होत नाही, ज्यावेळेला आपली पालकांशी मैत्री होईल, चांगली ओळख होईल, त्याच वेळेला आपण जे त्यांना सांगतोय त्यांच्या मुलाच्या शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. यासाठी जे आपण प्रयत्न करतोय त्यामध्ये त्यांची आपल्याला जास्त मदत मिळणार आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाप्रती जागृत होणार आहेत. म्हणून प्रथम आपण येता जाता त्यांच्या अनौपचारिक गप्पा मारल्या पाहिजे. त्याच्या अगोदर आपण ज्या संस्थेच्या माध्यमातून जातोय, आम्ही डोअरस्टेप स्कूलच्या वतीनं आपल्याकडे आपल्या वस्तीमध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमचा उद्देश की सर्व मुलं शाळेत गेली पाहिजे, सगळी मुलं दररोज शाळेत गेली पाहिजे आणि सर्व मुलांना लिहिता वाचता आलं पाहिजे यासाठीच आम्ही काम करतो. अशी आपली ओळख करून त्यांना पहिल्यांदा दिली पाहिजे आणि आपल्या ओळखीवर त्यांचा विश्वास आला पाहिजे. त्यासाठी आपण पालकांना, त्या समाजातील वस्तीतील लोकांना थोडासा वेळ देणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मग आपण त्यांचे जे सणवार असतात त्या सणवारामध्ये सामील होणं, त्यांना अधूनमधून बोलत राहणं, त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्याच्यावरशी आपण त्यांच्याशी सल्लामसलत करणं, त्यांना पुन्हा पुन्हा भेटणं या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्यावेळेला ज्यावेळेला आपल्या आणि पालकांचा ज्या वस्तीमध्ये ज्या ग्रुपबरोबर आपण काम करणार आहोत त्या ग्रुपची आणि आपली रॅपो बिल्डिंग व्यवस्थित झाला त्यानंतर मग आपण आपला जो मुख्य उद्देश आहे की पालकांनी मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग वाढवला पाहिजे. त्यामध्ये आपण अपेक्षित करतोय पालकांकडून, आपण शिक्षणासाठी काम करतोय आणि शिक्षणाला धरूनच जे मुद्दे पालकांनी करणं आवश्यक आहे अशा 5 ते 6 मुद्द्यांवरती आपण पालकांबरोबर त्यांचं प्रेरित करण्याचं काम करणार आहोत. त्यामध्ये आहे की पहिल्यांदा जर मूल शाळेत नसेल तर वेळेवर शाळेत दाखल करणे. ज्या वेळेला शाळा जूनमध्ये सुरू होतात त्याच वेळेला मुलांना शाळेत दाखल करणे किंवा जरी काही अडचणीमुळे मध्यंतरापर्यंत त्यांचं मूल शाळेत दाखल झालं नसेल तरीही आपण ज्या वेळेला आपल्याला समजलं त्यावेळेला पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी गेलं पाहिजे, शाळेमध्ये जाऊन मुलाचं ॲडमिशन केलं पाहिजे. त्याचबरोबर मुलांना दररोज शाळेत पाठवलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत मूल नियमित जाणार नाही तोपर्यंत मुलाच्या शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता वाढणार नाही आणि मुलांना वेळेवर तयार करून रोज शाळेत पाठवणं ही पालकांची जबाबदारी आहे. ज्या वेळेला आपण जर सुशिक्षित जे पालक आहे ज्यांची मुलं चांगल्या शाळांमध्ये जात आहेत ती मुलं स्वतःहून शाळेत जात नसतात तर त्याच्या पाठीमागे पालक आहे, नातेवाईक आहेत, अनेक गोष्टीचा परिणाम असतो. त्यासाठी या पालकांनी सुद्धा मुलांच्या शिक्षणामध्ये रुची घेतली पाहिजे, आवड निर्माण करून आपला सहभाग दिला पाहिजे.
त्याच वेळेला ही मुलं दररोज शाळेत जातील आणि दररोज शाळेत गेल्यामुळे मुलांना लिहिता वाचता चांगलं येणार आहे. आणि ज्या वेळेला लिहिता वाचता चांगलं येतं त्यावेळेला आपण मुलाला शाळेतून घरी बस म्हणलं तरीसुद्धा मूल घरी बसत नाही, कारण त्याला आवड निर्माण झालेली असते. आणि आणखी दुसरा मुद्दा जो आहे पालकांनी लक्ष देण्याचा, की जे मुलांना शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य लागतं, पाटी लागते, पेन्सिल लागतं, खोडरबर लागतं, शॉर्पनर लागतं, वही लागते, या सगळे साहित्य ज्या वेळेला शाळेतून मुलांना सांगितलं जातं की ही वस्तू तुम्ही आणा किंवा पेन्सिल पुन्हा पुन्हा संपते, तरी छोट्याशा गोष्टी आहेत की ज्या कमी किमतीच्या आहेत त्या वस्तू पालकांनी मुलांना घेऊन देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पालकांच्या शाळेमध्ये मीटिंग असतात, मुलांच्या बाबतीमध्ये मुलांच्या प्रोग्रेसच्या संदर्भामध्ये शिक्षक पालकांशी संवाद साधत असतात. त्याचबरोबर अजून आपल्या शाळांमध्ये काय उपक्रम राबविले जाणार आहेत या संदर्भात शाळांमधल्या शिक्षकांनी वर्षभरातून 2 मीटिंग असतात, दिवाळीच्या अगोदर एक, दिवाळीच्या नंतर एक. या दोन्ही मीटिंगांना पालकांनी हजर राहणं गरजेचं आहे. या मीटिंगला हजर राहिल्यामुळे पालकांना शाळेमध्ये किती शिक्षक आहेत, माझ्या मुलाला कोणता शिक्षक शिकवतो, मॅडम आहेत की सर आहेत, तिथली बिल्डिंग कशी आहे, मुलं किती येतात, कोणत्या कोणत्या गावातून मुलं येतात, कुठल्या विभागातून मुलं येतात, त्यामुळे पालकांचा आणि शाळेचा सुद्धा एक नातं तयार होतं. आणि कधीही कुठेही गेला, स्थलांतरित जरी हा पालक झाला तरी तो जिथं जाईल तिथं त्या मुलाच्या शिक्षणासाठी तो काम करू शकतो, शाळेत जाऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला काम करत असतो, आमच्या अनुभवाने असं आहे, पालकांना शाळेत चला म्हटलं तर पालक आम्हाला काय कळत नाही, आम्ही काय बोलणार, शिक्षकांशी कसं बोलणार हे आम्हाला माहिती नाही, आम्ही कधीच शाळेत गेलो नाही, ही जी भीती आहे पालकांची, तर ही आपल्याला याच्या माध्यमातून घालवायची आहे. त्यानंतर पालकांनी मीटिंग म्हणजे शाळेतल्या मीटिंगला हजर राहण्याबरोबर पालकांनी घरी आल्यानंतर ज्या वेळेला मुलं शाळेत जातात येतात, परंतु त्या मुलांना जे रोज शिकवलेलं आहे त्या मुलांचा सराव घरी होणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी अभ्यासासाठी बसवलं पाहिजे. जरी पालकांना लिहिता वाचता येत नसलं तरीसुद्धा पालक मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. मुलांना आपण सवय लावायची आहे, तुम्ही अर्धा तास अभ्यास करा, आज जो तुम्हाला शाळेत दिलेला अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही मला करून दाखवा, त्याच्याबरोबर तुम्ही बसा, मुलांबरोबर बसा. आई पालक असेल तर आई स्वयंपाक करता करता सुद्धा बाजूला आपल्या बसून मुलाचा अभ्यास घेऊ शकते. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला त्यांच्यामध्ये निर्माण करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण पालकांबरोबर, सजीवांबरोबर, माणसांबरोबर काम करतो त्यावेळेला त्यांच्या विचारामध्ये बदल करण्याची आपली अपेक्षा असते. आपण त्यावेळेला त्या पालकांना वेळ लागणार आहे, त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या संस्कारामध्ये बदल होण्यासाठी वेळ लागणार आहे, हे आपण आपल्या समाजसेवकांनी धरून चाललं पाहिजे. म्हणजे आपण लगेचच बदल होईल, आज आपण पहिल्या महिन्यात गेलो, दुसऱ्या महिन्यामध्ये पालकांमध्ये बदल दिसला पाहिजे, ही अपेक्षा आपण करता कामा नये. पालकांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर पालकांना विश्वास देणं, तुम्ही करू शकता. आपण साधी उदाहरणं आपल्या जी कामामध्ये इतर ठिकाणी जी आपण काम केलेलं आहे आणि पालकांमधला, मुलांमधला छोटा बदल आपण आपल्या मीटिंग्समधून पालकांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांमध्ये उत्साह निर्माण होतो, पालक काम करण्यासाठी प्रेरित होतात. अशा पद्धतीनं आपण पालकांमध्ये उत्साह निर्माण केल्यानंतर जेव्हा आपण पालकांबरोबर काम करतो, वस्तीमध्ये काम करतो, तर आपल्याला 3 प्रकारचे पालक भेटतील. त्याच्यामध्ये मोटिवेटेड पालक, जे प्रेरित आहेत, जे मुलाच्या शिक्षणासाठी उत्साही आहेत, ते मुलाच्या शिक्षणासाठी लक्ष देतात, वेळ देतात, थोडाफार खर्च करतात, ते या पालकांना आपण मोटिवेटेड पालक म्हणतो. त्यानंतर न्यूट्रल पालक, जे तटस्थ पालक असतात. हे पालक काय करतात, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नाहीही आपल्याला म्हणत नाहीत आणि होही म्हणत नाहीत. वेगवेगळी कारणं देतात, मला नोकरीहून वेळ मिळत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही इथून पुढे लवकर दुसऱ्या गावी जाणार आहे. या वेगवेगळ्या कारणांमुळे पालक मुलांना शाळेत दाखल करणं किंवा शिक्षणामध्ये सहभाग देण्यासाठी वेळ घेतात. तर अशा प्रकारचे पालकांना तिसऱ्या प्रकारचे पालक असतात की ते आपल्याला सरळ सांगतात की आम्हाला मुलांना शिकवायचं नाही आहे, अथवा आम्ही शिकवू शकणार नाही आहे, आमची भाषा वेगळी आहे. आपण अनेक वेळा भेटलो तरीसुद्धा ते आपल्याशी नीट संवाद साधत नाहीत, आपण बोलत असताना ते ऐकत नाहीत. अशा 3 प्रकारचे पालक असतात, मोटिवेटेड, न्यूट्रल आणि अपोजिंग. या 3 प्रकारच्या गटांबरोबर काम करताना आपल्याला मोटिवेटेड पालकांबरोबर वेगळ्या मुद्द्यांवर बोलण्याची गरज असते, तटस्थ पालकांबरोबर वेगळ्या मुद्द्यावर बोलण्याची गरज असते, आणि त्याचबरोबर विरोधी पालकांबरोबर सुद्धा काम करताना आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो आणि आपलं टार्गेट ग्रुप हा विरोधी पालकच ठेवणं गरजेचं आहे.
कारण जे मोटिवेटेड आहेत, तटस्थ आहेत, त्यांना थोड्या वेळामध्ये आपण त्यांच्याबरोबर सहभाग वाढू शकतो, पण विरोधी जी पालक आहेत या पालकांबरोबर काम करण्यास वेळ जातो. आणि हे काम करत असताना आपलं म्हणणं त्यांना पटवून देण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करू शकतो. जसं की आपण मीटिंगच्या रूपाने, एकमेकाशी चर्चेच्या रूपाने आपण त्यांच्याबरोबर आपले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आपण बोलू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. त्याचबरोबर आपण पथनाट्य करून आपला जो विषय आहे, पालकांनी मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग घ्यावा, हे मुद्दे घेऊन आपण पथनाट्य करू शकतो की जेणेकरून लोकांना मनोरंजनातून ही समस्या सोडवण्यासाठी आपण काम करू शकतो. किंवा छोटे छोटे 2 मिनिटाचे 3 मिनिटाचे रोल प्ले करून आपण पालकांचा सहभाग वाढवू शकतो किंवा शिक्षणामधली रुची वाढवू शकतो. अशा पद्धतीनं त्याचबरोबर छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत, छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ज्या शिक्षणाच्या संदर्भात आहेत, अनेक अडचणीमधून सुद्धा मुलांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा पालकांनी अनेक अडचणीवर मात करून आपल्या मुलाला शिकवलेलं आहे, अशा ज्या छोट्या क्लिप्स व्हिडिओज ज्या उपलब्ध आहेत त्यासुद्धा आपण पालकांना मीटिंगच्या दरम्यान दाखवू शकतो. त्याचबरोबर 3 इडियट्स असे जे पिक्चर आहेत उत्साही करणारे, शिक्षणामध्ये रुची नसेल परंतु दुसऱ्या कारणामध्ये त्यांना आवड आहे, तर या पद्धतीनं सुद्धा आपण पालकांना मोटिवेट किंवा मुलांना मोटिवेटेड त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करू शकतो. आणि हे करत असताना जेव्हा आपण मीटिंग घेतो, जेव्हा आपण मीटिंगचं नियोजन करतो, त्यावेळी मीटिंगची वेळ ठरवत असताना ज्या वस्तीबरोबर, ज्या गटाबरोबर आपण मीटिंग घेणार आहोत त्या गटाची फ्री वेळ कोणती आहे, त्यांचा दिवस कोणता आहे, त्यावेळेलाच आपण मीटिंगचं नियोजन करायचं आहे. म्हणजे पालकांच्या वेळेनुसार आपण मीटिंग करायची आहे. त्याचबरोबर एक जी मीटिंग आपण घेणार आहोत ती 45 मिनिट ते 1 तासापेक्षा जास्त मोठी असता कामा नये. कारण ज्या पालकांबरोबर आपण काम करणार आहोत त्या पालकांचे मजुरी जाणं असतं, त्यांचा वेळ जाता कामा नये किंवा त्यांना वाटू नये बोर होऊ नये आमचं नुकसान झालं, त्यांचं नुकसानही होता कामा नये. आपले जे मुद्दे आहेत, आपला जो उद्देश आहे पालकांपर्यंत पोहोचवण्याचा तोही पूर्ण झाला पाहिजे. त्यासाठी 1 तासापेक्षा जास्त मोठी मीटिंग नसावी. आणि ज्या वेळेला आपण पालकांबरोबर मीटिंग घेणार असू, सुरुवातीला एक क्रांतिकारी गाणं, जे उत्साह भरणारं गाणं असं आपण सुरुवातीला घ्यायचं आहे. आणि आपले मुद्दे मांडत असताना त्या मीटिंगमध्ये, एका मीटिंगमध्ये 1 किंवा 2च मुद्दे आपण मांडायचे आहेत. 4-5 मुद्दे मांडले तर पालकांच्या लक्षात राहणार नाही किंवा त्यांचा गोंधळ होईल की आपल्याला या मीटिंगमध्ये सांगितलेलं काय आहे आणि आपल्याला करायचं काय आहे. म्हणून 1 किंवा 2च मुद्दे एका मीटिंगमध्ये आपण कव्हर करायचे आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेला आपली मीटिंग संपते त्यावेळेला त्या पालकांचे खास करून वैयक्तिक नाव घेऊन सुद्धा आपण आभार मानू शकतो किंवा आपली ही मीटिंग घेण्यासाठी ज्यांनी जागा दिली, वेळ दिला, ज्यांच्या घरात बसलो किंवा लोक बोलवण्यासाठी मदत केली, त्यांच्या विशेष आभार मानले पाहिजे. आणि मीटिंग संपताना सुद्धा विश्वास भरणारं गाणं की जसं हम होंगे कामयाब, असे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपण मीटिंग संपताना घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपले जे मुद्दे आपण त्यांना सांगितलेले आहेत ते पूर्ण करण्याची शक्ती, क्षमता किंवा त्यांची इच्छा निर्माण झाली पाहिजे. असे आपण गाणी शेवटच्या मुद्द्यांमध्ये आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर यांच्याबरोबर काम करत असताना आपण त्यांचे विचार, आचार, त्यांचे संस्कार, त्यांच्या परंपरा हे आपण त्या स्वीकारून चाललं पाहिजे की आपण आपली मतं त्याच्यावर न लादता त्यांच्या विचाराला अनुसरून आपण त्यांच्यामध्ये थोडा बदल आपण करत जाणं आवश्यक आहे. आणि पालकांनी जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये सहभाग दिला तर आपल्यासारख्या ज्या संस्था काम करत आहेत, जे समाजसेवक काम करत आहेत, त्यांचं खूप हलकं काम होणार आहे. आपण पुढच्या टप्प्यावरचं काम करू शकतो. धन्यवाद.